दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत मालवणमधून, त्याच्यानंतर बारामतीमधून प्रदीप कापसे, अंबरनाथमधून मयुरेश जाधव आपल्या सोबत आहे। सुरुवातीला आपण थेट जाणार आहोत मालवणमध्ये। दिनेश, मालवणमध्ये कोण गुलाल उधळणार, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। होय, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सिंधुदुर्गातल्या राणे बंधूंच्या कामगिरीकडे असेल, कारण पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक इथे लढली आणि त्यांचा सामना होता शिंदे शिवसेनेच्या निलेश राणे यांच्याशी। कारण महायुतीतही जे घटक पक्ष होते ते इथे स्वबळावर लढले, महाविकास आघाडीतले पक्षही स्वबळावर लढले, पण आता या नेत्यांची भाषा बदलू लागलेली आहे। नेत्यांची भाषा आता अशी आहे की जो विजय होईल तो महायुतीचा होईल। त्यामुळे निवडणुकीच्या काळात प्रत्यक्ष झालेले आरोप हे फक्त दिखावा होता की ती एक इलेक्शन स्ट्रॅटेजी होती, असा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। निलेश राणे यांनी या प्रचारामध्ये अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत। भाजपकडून इकडच्या राजकीय संस्कृतीची बिघाड झाला, राजकीय संस्कृती बिघडवली गेली, तसंच थेट मतदारांना पैसे वाटप केले गेले, एक स्टिंग ऑपरेशन त्यांनी केलं। निवडणूक आयोगाला ही त्यांनी या संदर्भात तक्रार दिली, अजूनही कारवाई झाली नाही, त्यामुळे ते कदाचित निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। अशा सगळ्या प्रचारांचा भाग असताना उद्धव ठाकरे शिवसेना यांनीही प्रचारामध्ये आपली पूर्णपणे ताकद पणाला लावली आहे। त्यामुळे नेमकं सिंधुदुर्गात काय होतं, कारण मालवण नगर परिषद, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली नगरपंचायत या निवडणुकांचे निकाल आता 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होते आहे। 74% इतकं मतदान, जे विक्रमी मतदान झालेलं आहे, आणि मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला हे स्पष्ट होणार आहे। पण आता नेत्यांची भाषा बदलू लागली आहे आणि नेते असं म्हणतात की जर विजय झालाच तर तो महायुतीचा असेल। या सगळ्या निकालांचं भवितव्य असणार आहे जिल्हा परिषदांच्या निकालांच्या बाबतीतही। त्यामुळे हे जे निकाल येणार आहेत, नेते त्याचं विश्लेषण, मूल्यमापन करतील आणि जिल्हा परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची यावरही सगळ्या गोष्टी अवलंबून असतील। पण राणे बंधूंच्या